मित्रांनो, या ठिकाणं या बागेसाठी सुद्धा आपण जे काही फुलधारणा व्हावी, त्याचबरोबर फुलांचे गळ होऊ नये अशा पद्धतीनं या ठिकाणं पहिलं पाणी दिल्यानंतर दुसऱ्या पाण्याबरोबर औषधांची जी काही मात्रा असते ही फुलधारणा व्यवस्थित व्हावी, त्याचबरोबर त्यांचे फुलगळ होऊ नये अशा पद्धतीनं या ठिकाणं सुद्धा आपण औषध हे ड्रिपद्वारे सोडलेलं आहे. आणि इतरही आहे, स्प्रे शेड्यूल वगैरे सगळ्या गोष्टी असतातच, परंतु आत्ता ह्या टेम्परेचरला 40-41 टेम्परेचरला या पद्धतीनं ही सेटिंग आहे. आणि हे पहा, अशा पद्धतीची ही डाळिंबागेमधील सेटिंग आहे. आणि ती सेटिंग असतानासुद्धा ड्रॉपिंग जी नैसर्गिक असतं 1 ते 2% ते सुद्धा या ठिकाणं होताना तुम्हाला थोडंफार 1% होते, तेही जास्त नाही. अशा पद्धतीची ही सेटिंग आहे या बागेमध्ये, हे दाखवतोय. ही जी वाढ वगैरे आहे या ठिकाणं ड्रॉपिंग होत नाही आहे, सगळ्यात महत्त्वाचं. आणि अशी ही सेटिंग झालेली पहा. तर त्या प्रकारची सेटिंग डाळिंबागेमध्ये पाहिजे असेल तर निश्चितच संपर्क करू शकता. आणि त्यासाठी संपर्क नंबर आहे 73 97 86 97 आणि हा एकदम अत्यंत कमी खर्चामध्ये जी काही मेन समस्या असते डाळिंब पिकामधील, की पिकाला फुलधारणा व्हावी आणि त्याचं रूपांतरण फुलांमध्ये झाल्यानंतरनं ते फळांमध्ये होणं आणि फळांचं अपेक्षित चांगलं उत्पादन मिळावं, या हेतूनं या ठिकाणं आपण काय करत असतो, मार्गदर्शन करतो आहे. तर ह्या अशा पद्धतीचे जे बदल आहेत तसं पहा, ही सेटिंग आहे, इतकी सेटिंग आहे की झाडाचा हा पहिलाच फळधारणेचा कालावधी आहे आणि अशा पद्धतीनं आहे. तर त्या ठिकाणी जे बदल या सगळ्या गोष्टी आहेत, तर या फक्त आत्ता यापूर्वीचा जो व्हिडिओ असणारा होता किंवा आहे तो पूर्वीचा, ज्याच्यामध्ये जास्त ड्रॉपिंग होतं, या ठिकाणं आत्ता ड्रॉपिंग होत नाही. आता एप्रिलमध्ये जे टेम्परेचर साधारणपणे 41-42च्या दरम्यान जातं आहे, तरीसुद्धा या ठिकाणं अशा पद्धतीने फुलधारणा होते. म्हणजे निश्चितच चांगल्या प्रकारे जर आपण मार्गदर्शन घेतलं किंवा चांगल्या प्रकारे जर बागेचं व्यवस्थापन केलं तर फुलधारणा होण्यास कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही, हे यामधून सांगण्याचा उद्देश आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला दिसून येतील. आणि जे डाळिंब बागायतदार आहेत तर त्यांना या व्हिडिओमध्ये नक्कीच लक्षात येईल की अशा पद्धतीनं हे सेटिंग आहे किंवा अशा प्रकारे जी फुलधारणा झालेली आहे तर ती हे अशी आहे. ओके, धन्यवाद.